नमस्कार मित्रांनो. राज्यातील हजारो शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही समोर आली आहे. जनगणना 2027च्या कामांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या शिक्षण प्रशिक्षणाबाबत अखेर नवीन वेळापत्रक हे जाहीर करण्यात आले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात SCERT ने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक हे प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत राज्यातील शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रम हे लागू करण्यात येत आहे. त्यामुळे इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीच्या शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण हे आयोजित करण्यात आले. सर्वात आधी 6वीच्या शिक्षकांसाठी 17 आणि 18 जून रोजी पूर्वतयारी कार्यशाळा होणार आहे. त्यानंतर 22 ते 25 जून या कालावधीमध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षण हे पार पडणार आहे. यानंतर 29 जून ते 2 जुलै दरम्यान जिल्हास्तरीय प्रशिक्षण आणि 4 ते 10 जुलै या कालावधीमध्ये तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. इयत्ता 2रीच्या शिक्षकांसाठी 18 ते 30 जून या कालावधीमध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षण होणार असून 22 जून ते 2 जुलै दरम्यान तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. 3री आणि 4थीच्या शिक्षकांसाठी 18 ते 30 जून दरम्यान जिल्हास्तरीय आणि 24 जून ते 4 जुलै या कालावधीत तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक 60 शिक्षकांचा एक गट तयार करून प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच विशेष शिक्षक, साधन व्यक्ती आणि अनुभवी शिक्षकांचा या प्रशिक्षणामध्ये समावेश करण्यात येणार आहे. SCERTच्या सूचनांनुसार जनगणना, मतदार नोंदणी किंवा इतर राष्ट्रीय कामांमध्ये शिक्षकांची नियुक्ती असल्यास त्यानुसार प्रशिक्षणाचे नियोजन केले जाणार आहे. म्हणजेच आता 10 जुलैपर्यंत राज्यातील या 4 इयत्तांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट हे ठेवण्यात आले आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्या इयत्तेला शिकवता आणि तुमच्या जिल्ह्यात प्रशिक्षणाची तयारी सुरू आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा शैक्षणिक व सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.